मालकानं चोखोबाच्या दाराला थाप टाकली, आवाज दिला ग वहिनी मी आलोय ना. चोखोबाच्या पत्नीनं दरवाजा उघडला. उघडल्याच्या नंतर माझ्या जगाच्या मालकानं आतमध्ये प्रवेश केला. घरामध्ये घरात प्रवेश केला. दिसायला चोखोबाची बहीण होती, पण चोखोबाची बहीण होती का? माझ्या विटेवरच्या मालकानं चोखोबाच्या बहिणीचं रूप धारण केलं आणि बहिणीचं रूप धारण करून घरात प्रवेश केलेला आहे. महाराज आता मी तुम्हाला विचारतो, इथं बसलेल्या माझ्या महिला मातांना, माझ्या बहिणींना, माझ्या मायांना, रजस्वला स्त्री असेल, मासिक धर्म आलेला असेल, तर महिलांना मूर्तीच्या समोर मंदिरामध्ये जायला चालत नाही, बरोबर आहे ना? रजस्वला स्त्रीला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही. दादा विकू कमी करा ना. रजस्वला स्त्रीला मंदिरामध्ये 4 दिवस प्रवेश नाही. या खरं तर आपण पारमार्थिक लोक आहोत म्हणून आपण विश्वास ठेवतो मूर्ती भगवंत आहे. पण नास्तिक लोकांच्या नजरेनं जर बघायला गेलं तर ती मूर्ती दगडाची आहे. दगडाची मूर्ती नास्तिक लोकांच्या नजरेमध्ये, आपण पारमार्थिक लोक आहोत म्हणून आपल्या नजरेमध्ये भगवंत, तिथं प्राण प्रतिष्ठा होते, प्राण येतो देवामध्ये आणि आपण त्या नजरेनं भगवंताकडे पाहतो. पण नास्तिक लोकांच्या नजरेनं जर बघितलं मूर्ती दगडाची आहे, पण दगडाच्या मूर्तीच्या समोर जायला रजस्वला स्त्रीला 4 दिवस प्रवेश नाही. दगडाच्या मूर्ती समोर जायला रजस्वला स्त्रीला 4 दिवस प्रवेश नाही. पर किती उदार अंतकरणाचा माझा ब्रह्मांडाचा धनी, माझा पंढरपुराचा मालक भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो. महाराज किती खालच्या लेवलचं, किती खालच्या पातळीचं काम माझा जगाचा मालक करतो. जात नाही बघितली हो, जात नाही बघितली, भक्ताच्या अंतकरणातला भाव बघितला आणि भक्ताच्या बायकोचं बाळंतपण केलं महाराज. हा इतका उदार अंतकरणाचा. अजून सांगतो तुम्हाला, मध्येच सांगून गेलो मी. मीराबाई जातीनं कोण? मीराबाई जातीनं कोण होती? बोला ना वाताई. महार समाजाच्या माणसाला त्रास झाला असेल विशेष नाही, भिल्ल समाजाच्या शबरीला त्रास झाला असेल विशेष नाही. मग जातीपातीनं जर खेळ होत असेल तर मीराबाई ते काय हलकी जात नाही होती बिचारी. पण तुमले सांगू का, लोकेशले जातपातपेक्षा किडा पाडता जिथला येतील तिथला किडा पाडतास. जर तुमच्या नजरेमध्ये कोणाचं चांगलं होताना बघू वाटत नाही ना, तर ते लोक असं करतात. हो, भगवंत तुमची जात बघत नाही, तुमच्या अंतकरणातला भाव बघतो. माझ्या मीराबाईनं महाराज लोकांनी नावं ठेवली हो, नावं ठेवली मीराबाईला, एवढं बदनाम केलं, एवढं बदनाम केलं. पण मीराबाईचं एकच होतं, मला जगाच्या मालकाची गाठभेट करून घ्यायची, लोकांचा विचार करणे नाही. माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधावे आणि त्या मंदिरात जाऊन नाचावं. भाव काय? नाचूंगी 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 पाए तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी पाए तो हरि गुण गावत नाचूंगी पायात घुंगरू बांधून नाचली महाराज. लोकांचा विचार नाही केला, लोकांनी भरपूर बदनाम केलं. आणि तुम्हाला सांगू का, जवळजवळ आमच्या वारकरी संप्रदायाचा नियमच आहे, कीर्तन करावं माझ्या नामदेवरायांनी, कीर्तन करावं नामदेवरायांनी आणि कीर्तनात नाचावं माझ्या ब्रह्मांडाच्या धनीनं. किती नाचला, बेभान होऊन नाचत होता, बेभान होऊन नाचत होता. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. किती नाचला, नाचता नाचता देवाचा पितांबर. पितांबर सुटला तरी भान नव्हतं महाराज. एवढा बेभान होऊन जगाचा मालक नाचत होता. मग त्याच्या नामचिंतनाची ताकद एवढी महाराज. आपण नाचलो त्याच्यात काही या, बरोबर आहे ना? आणि मला सवय आहे, मी थोडाफार आला त्रास वाजणार म्हणणार चांगला राहणार का असं सांगत राहिनी ना, मला चित लाग जास. मी कीर्तन मग थोडा हालत राहस तरी बाकीला जासले किडा पाडणार त्या होतून बा असं काय करा ना.
सुरुवातीला सांगितलं नावं ठेवणाऱ्यांची कमी नाही. लोकांना काय आवडतं हे करतच नाही बसायचं. जालिंदर बापू लोके काय करानात हाय डोकामा ठेवानच नाही. लोके काय म्हण राहणार लोके कोणलेच चांगलं म्हणतात नाही. देवले काय आवडत ते कराना. कारण आपण लोकांना घाबरू घाबरू काय नाही करायचं. परमार्थाला सुद्धा विरोध करणारे लोक आहेत महाराज. देवकडे जावण टाईमला सुद्धा नावं ठेवणारे लोक आहेत. मग या लोकेशले घाबरा नका. माले त्या लोकेशले घाबरा ना आवडस कोणले. जर समजा मी हाई काम चुकीनं करायनो हाई काम कराना मी बंद कर दी सुबो तून करते किराणा भर दे 1 महिना ना महिनाभर मी नाचावी नाही बटी बटीत बडा कार्यक्रम करसो. एखाद दिन ना किराणा कोणी बरस का नाही ना. मग या नीचच नाही वर्षे का बं लागा ना टिंगल करणारच नाही वर्षे लागायला चालेल का. आणि या टिंगल करणारा कोण राहतं माहिती का. याच लोक स्वतःला माहीत राहा याच ना घरमा काय काय किडात याच ना निघी झाले त्या बी आपले बदनाम करतस. विठ्ठल विठ्ठल बराच राहतस किडा पाडणारा इंस्टावर व्हिडिओले. ह्यानं असं करू का हो तसं करू का हाय कोणशी काढस. हाव घर मार रावण्या करत बायकोले आज ना दिन तेवढी भाजी बनावं मला आवडस. यान सांगेल बायको बी भाजी रांधत नाही तो नालाय कामल्याशी काढत बानट सुरत ना. विठ्ठल विठ्ठल लोकांना आलाय काय तो महाराज. लोकांचा विचार करून परमार्थ करशाल आयुष्यभर परमार्थ होत नाही. लोक नावं ठेवणारे टिंगल करणारे या नालायकांच्या नादी काय लागायचं. लोकांची नजर एवढी वाईट झालेली महाराज. थोडक्यात सांगू का शरद बाबा. अरे बराच जणशले माहिती मन मामा श्रीमनकडे झाल्यात. अरे बराच महाराज मंडळीची माहिती होईल. अरे बसेलच माहिती बराच जणशले माहिती म्हणा वयना 17 वरीस मला लगीन वय जायचे म्हणा वयना 17 वरीस मला लगीन वय जायला 18 वरीस मग बाप वय झाले मन बाप आंडेरना व्हिडिओ दकीन लोके सांगेत भाई महाराज सापड ना भो म्हणे. आंडेरना सांगे फोटो होता तरी कितला निजधंदा आहे. न कळत पाप नाही करत आपण. अरे जोपर्यंत कोणत्या गोष्टीची डिटेल माहिती पडत नाही तोपर्यंत अजिबात बदनाम करू नका नाही तर किडे पडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल माझ्या मीराबाईनं भगवंताला रिजवण्यासाठी भगवंताला मनवण्यासाठी भगवंताला पटवण्यासाठी पायात घुंगरू बांधले. महाराज समाजाला नावं ठेवली. अरे समाजाला तोंड द्यायची ताकद माझ्या संतांमध्ये होती. पण जेव्हा गल्लीत भांडण असेल तर माणूस लाकोड काढी जास हात मा टिपरलीच नाही जास. पण जवळ भांडण गरमा राहिले ना ते माणूसले सुधरत नाही. काय करू. मीराबाईला लोकांनी बदनाम केलं काय वाटलं नाही पण स्वतःच्या बापानं विरोध केला. महाराज स्वतःच्या बापानं विरोध केला. मीराबाई म्हणते काही का असे ना मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. महाराज एवढं बदनाम केलं मीराबाईला एवढं बदनाम केलं आणि नाचत होती देवाच्यासाठी. ती काही गरीबनी नाही होती. हाय जागावर जरी एखादी गरीबनी पूर्ण असती तरी लोके म्हण देतात पोटणी करता नाची राहिनी वेन भाऊ. नावं ठेवणाऱ्यांना काय पोट करता नाचत हो या समजणारा बी नाला. चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया. एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने प्रभु से रिश्ता जोड़ लिया. नाची गाई मीराबाई लेकर घर में एक तारा. पाँव में घुंघरू गले में माला वेश जुगनिया का डाला. राजा तुलसी आन बान को मीरा जी ने छोड़ दिया. इस धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया. इस धनवान की बेटी ने प्रभु से रिश्ता जोड़ लिया. लोकांचं काय घेऊन बसलात. माझ्या मीराबाई सारख्या संताला लोकांनी बदनाम केलं. पर जो बदनाम होस ना बदनाम वही होता है भाई जिनका नाम होता है. विठ्ठल विठ्ठल भक्ताच्यासाठी भगवंत किती खालच्या लेवलचं काम करतो. भक्ताची उष्टी बोरं खातो. भक्ताच्या बायकोचं बाळण पण करतो. नाही भक्ताची बायको सुद्धा होतो. अर्जुनाची बायको झाला माझा भगवंत. इतक्या खालच्या पातळीचं काम माझा भगवंत करतो. भक्ताचं लेवल बघून काम करतो. आणि मला असं वाटतं वेळ झालेली आहे कारण आपल्या कीर्तनाला सुरुवात झाली होती 8:30 वाजेला पंचपदीला. बरोबर आहे ना.
8:30ला पंचपदीला सुरुवात झाली होती, 10:30 झालेले आहेत. आता काय करू तुम्ही सांगा. आवरू ना 10 मिनिटं. 10 मिनिटं असं कोणले वाटस मी 10 मिनिटं बोलायला पाहिजे. वर बोट करा. क्या बात आहे. हां वा वा लोके भारी आहेत बा. म्हणजे कीर्तनना चांगला शौकीन आहेत लोके नाही का. मला पहिला मग असं वाटलं तर मी का उल गेलो वार मग बटी गो म्हणतो. मस्त वाटा तुमले ते आवडी राहिलं नाव कीर्तन मस्त लोके आहेत. हां असा लोके राहणार का मन चित लागत रवी बाबा. कसं राहस तुम्ही शेतकरी तुम्हासारखं उदाहरण सांगा ना. आवडी माले असं कोरत राही ना का शेंगा सापडायला पाहिजे मग सरा करायला चित लागत. बट वावर पेरीनी मुठभर शेंगा ओ म्हणा बापरे मी का उल गेलो वावर मा बटी गई तू कितला भारी लोक आहेत. सहज बोल राहिनो तरी अशी राहणार. आणि मला ना असं हसत खेळत वातावरण आवडत. हसत खेळत राहावं माणूसने. कारण मी जेव्हा लहान होतो ना टाळ घेऊन या बाळांसारखा होतो बघा. किती लहान लहान लेकरं टाळ घेऊन इथलं भारी पावट्या खेळ राहणार तसा काय. आणि तो जावशे मजूर सुटाणा टाईम जर मेहनतलीने 2-2 वाफा खांडाना म्हणत वावर वही जावशे. मग तुम्ही मजूरले काय सांगता सुटाण टाईमले. बेकार हुशार आहेत तुम्ही मायच्यान. इथलं भाऊ वो वाढ द्या रे जेवण दे देवाय जाईल. माझं हिंमत करा ना सांगा ना कोणतरी. हा ते कसा गुच काय घ्या. बरं जाऊ द्या काय नाही. अजून एकदा सांगा कोणाकोणाला वाटतं मी 10 मिनिटं बोलला पाहिजे. कोणाकोणाला वरती बोट करा. शरद बाबा याच पण 21 जमा करा. विठ्ठल विठ्ठल टेन्शन घेऊ नका. 15 मिनिटं बोलणार आहे फक्त. कोणी जागा सोडायची नाही. आता सगळ्यांनी काय करायचं हाताने टारी मुखाने नामचिंतन करायचं आहे. महाराजजी जय 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 मुबारक माये जय 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 मुबारक माये हरे हरी
शपथ खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणा बरं, खरं सांगा. का पण नाही म्हणा तुम्ही भजन? का पण देवनी तुम्ही काय दरादरी विचार हा? अरे भगवंताचं नामचिंतन एवढ्या अंतकरणानं झालं पाहिजे महाराज. ते नेमकं असं होतं की रानात भाऊ फुलारीतला पडाणात अहो का वजन मा उपडी जाई भाऊ. काय प्रेम आहे राव, काय प्रेम आहे राव गावाचं. हां तुमले असं वाटणं इथला फुला टाकात महाराजने 2 मिनटं बी राहू देणार नाही भाऊ. गण प्रेम समजी राहतं माले. पण या फुलारच माय ना बाम घाली राजू गांधील माट टाकेले तर ना म्हणा जीवच घाबरं. कसलं प्रेम आहे राव, एक नंबर नाही का. गाव एक नंबर आहे हो. हां सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं, भजन कोणी कोणी कर नाही. तुमले रावण्या करी सांग राहा तुम्ही मधमा हाराय मारा तू टाया वाजा भजन करा, टाया वाजा भजन म्हणा. अंतकरणापासून देवाची भक्ती करायची महाराज, अजिबात लाज ठेवायची नाही. देवाचं अंतकरणापासून नामचिंतन करायचं, कारण आपला जो जन्म आहे ना भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे, देवाच्या प्राप्तीसाठी आहे. किती वेळ व्हायचं देवाच्या नामचिंतनात, किती वेळ व्हायचं शरद बाबा. दीवानी में काना दीवानी हुई दीवाना दीवानी हुई दीवानी में गाना चढ़ा शाम रंग ऐसे अंग अंग मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझी सवेरे सारे जमाने से दीवानी हुई. देवाला भेटण्याची ओढ पाहिजे, देवाला बघण्याची ओढ पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल अजून सांगतो ऐका. देवाला भेटण्याची किती ओढ असते. हे तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी होणारे भेट देना मला, कानारे भेट देना मला, कानारे भेट देना मला, प्रभू रे भेट देना मला. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. नैन माझी छिनली दिसत नाही मुरलीवाला विपरीत घडले, दिसत नाही मुरलीवाला विपरीत घडले, दिसत नाही मुरलीवाला विपरीत घडले. कुठे शोध तुला सावडा मुरलीवाला, कुठे शोध तुला सावडा मुरलीवाला. कृष्ण हरी भेट देना मला, रे भेट देना मला, कानारे भेट देना मला, प्रभू रे भेट देना मला. ज्ञान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, ज्ञान माझ्या भेटीसाठी सागर कुठे
हा भाव असा ठेवायचा भगवंताला भेटण्याचा नाही का. हा देव ना बघ नेमन राहिनो त्या तरी नेमन ऐका त्या तिथं ते बी बाकी नाही तिकडा पाड राहणार फाडा बा आपला बाप ना काय जाय ना आपलं ठरेल तिथला लईच जात होता आपण अंतकरणापासून देवाची भक्ती करायची महाराज बरोबर आहे की नाही. भाव चांगला ठेवायचा. आटे मनान सांगू का आटे म्हणतात नाही बाकीना लोक आटे बशीने सुद्धा संसार मग इथला येडा व्हायचा असेल उदाहरण म्हणेन सांगस बरं का महाराजजी लोक इथला येडा झाला आटे बसे सुद्धा लोकच ना विचार चाल राहणार घर काय होईन बा असं. बाकी नाही म्हणे माया बहिणी आटे बसेलेत ना तरी तेच ना डोका मायो 11 वाजा मौनात बहीण म्हणा का कुकर उघडं राह घेऊ खिचडीनं. जर आटे बसेस त्या विचार होतील ते कसाच भगवंतानी प्राप्ती होईल का. काही काही लोक इथला येडा व्हाय जातं शेख म्हातार मरणदार मग होतं बाबाजी मरण्याच्या दारात म्हातार डॉक्टरले बोलावं 2 पोरे होतात म्हाताराले दोन्ही पोरेशने डॉक्टरले बोलावं डॉक्टर साहेबने हातने नाडी चेक करी डॉक्टरने सांगते ना तुम ना म्हातारा खूप आहे की 4-5 वाजेपर्यंत मरणार आहे 4-5 वाजेपर्यंत मरणार आहे असं सांगितल्याच्या नंतर पोरे वाटते किराणा डॉक्टर 11-11:30 चालना घ्या म्हातारा कवय मरीन दोन्ही पोरे बसेल होतात बरोबर 2-2:30 वाजानं सो मारले म्हातार झटका यावं लागणार आणि म्हातार उठे आणि असं करे उठे ना असं करे दाखला आगाऊ होतं चॅप्टर बी होतं आणि हुशार बी होतं. ते दाखलं मोठाला सांगे मोठा भाऊ पप्पा असं कराय ना नेमकं पप्पा काहीतरी सांगा ना प्रयत्न कराय ना रे. मोठा जरा बोया होता जाऊ दे रे डॉक्टरने सांगितले 4 वाजेपर्यंत मर जाई म्हातारा झटकाही राहणार नाही भाऊ म्हणे मोठा भाऊ पप्पा असं कराय ना मला ते असं वाट राही ना मला असा डाऊट आहे पप्पा असं कराय ना म्हणजे पप्पानी इथलं कुठेतरी दपाडेले म्हणे. हां आता इथलं कुठे दपाडेले मोठा ना बी भाव जागेवर घ्यात दाखलाल म्हणे जवान खरं आहे म्हणे पप्पा इथलं सांगरा ना कोटी येईन काय पण कत होई रे म्हातारा आखू झटकावू ना म्हातारा असा करे दाखला म्हणे मोठा भाऊ पप्पा असं करा ना नक्की आता बितडा माहीत म्हणे अख्खं बितडं कोर्टा का रुपया सापडणार नाही. हां आणि जवळजवळ दाखला आगाव राहतस कारण मन गरमाई मीच दाखलाय मीच किडा पाडस आता ना बितडं पाडटा का रुपया सापडणार नाही. मोठा सांगे दाखलाले म्हणे तू आता ना बीत पाडी कदाचित या भिंत माशीन म्हणे ततानी बीत पाडटा की दोन्ही बीतास मग 1 रुपया सापडणार नाही दोन्ही बीता पाड टाक्यात घर मोके पण म्हातारानं काही बंद होई नाही असं करा ना पोरे म्हणे नेमकं काय करा ना दाखलाने सांगा मोठाले एक पर्याय म्हणे काय डॉक्टरले फोन कर आणि डॉक्टर साहेबले विचार असं काहीतरी पर्याय व्यवस्था शे का की मना बाप अर्धा मिनिटासाठी बोलायला पाहिजे. मोठाने फोन करा डॉक्टरले डॉक्टर साहेब माझा म्हाताराला असं काहीतरी पर्याय व्यवस्था करा एखादं इंजेक्शन आहे का की म्हातारा अर्ध्या मिनिटासाठी बोलला पाहिजे. डॉक्टर साहेब म्हणे शेबो पर्याय पण इंजेक्शन 1 लाख रुपया नाही. दाखला मोठाला सांगे म्हणे भाऊ पैसा जाऊ दे रे लाख रुपयांकडे काय दकस पप्पा इथलं सांगरा ना कितलं शेन काय शे शिलगाव रे आज लाख रुपयान कोणी गोटे रे इथलं शे म्हणे ते का थोडंसं शे का डॉक्टर उन्हा 1 लाख रुपया मोजी लई घ्या इंजेक्शन दिन निघ्या म्हातारा बोलायला लागणार पोऱ्या विचारायला लागणार म्हणे पप्पा खोटे म्हणे काय नाही भाऊ तून माय घर नाही होती बाजूनी वहींची म्हणा पाहिजे पीठ गायन गायनी लई जायला होती तेवढी मागे लिजा कितला येडा शेत लोके संसार मग हां कितला येडा येतस जर इथला मरण टाईमले सुद्धा संसार मग जर पीठ गायन गायनी मग चित होईन ते याला देव कवय भेटीन राय तुम न होई ना तुम न बहिणी सो आठे देवनं भजन मनान सांगू आठे म्हणतीत नाही. लास्ट टाइम बेस्ट उदाहरण सांगितलं एक्झाम्पल सांगितलं मीराबाईचं मीराबाईनं पायात घुंगरू बांधून नाचली ना भगवंताच्या प्राप्तीसाठी मग तुमले आठे फक्त देवनं नाव लिहिलं नव्हतं बशी फक्त भगवाननं नाव लिहिलं नव्हतं बरोबर आहे की नाही म्हणा का तुम्ही हां का बरं देवनं नाव का बरं लिहित नाही बहिणीस आठे मनान सांगू आठे म्हणतीत नाही आठे बसेल बाया कमीत कमी 1000-1500 बाया होती न्या पण या बहिणीसल्या आठे मनान सांगून आठे म्हणतीत नाही. आणि जर कधी लग्न राही ना चुलत भावनं डिकरानं माम भावनं फुई भावनं तो शेंबड्या का राय ना त्यानकरता असं बरी गाणं म्हणस मन माय हा 15 बाया अख्खा गाव झोपू देतात नाही 15 बाया आठे 1000 बाईस ना आवाज निघणार नाही. आमना दोंडायचं मला लग्न होतं बाबा मिलिंदा मांगली गली मला लग्न होतं मी बाहेर झोपेल होतो एक काकू गाणं म्हण राहते नवर देऊन करता हे
तथैनु ना मना दादा उना निमित्ते समजी गऊना माय मना हिरोना तथैनु ना मना दादा उना निमित्ते समजी गऊना माय मना गोविंदा म्हणता आपले मुंबई जाणं काही शक्य होत नाही आपला गावमा गोविंदा यायला देखील आला म्हणून मी थंडा पाणी गाय अंग दोईली ना गोविंदादा काढणार मग जी काकू गाणं म्हण राहिले तीन कडे गो म्हणतं काकू माल गोविंदादा काढो पण म्हणतो तो लाईट ना खाली उभा होता तर दिकेने इथला नियागार होता भो म्हणता अहो गोविंदा आहेत ना तवच नाही ही मदत सुटी गेली म्हणजे मला विश्वासच बसत नाही जात तर एक नंबरनी लब्बाड वाजायचा तेवढं चांगलं दया नाही ना बाया सोड्यात का बाकी नेतात ना बाया आठे बड्या बाया चांगल्या दिख राहणार बिचाऱ्या नाही ते जवळजवळ आहे ना 100 मै 99% आहे जातलं भाडच राहस खरं आहे का नाही बहिणी सोन राग नाही यावून तुमल्या आधी शेवटला 10 मिनटं बोलणार राग नाही यावून बहिणी सोन अजिबात राग धरायचा पण नाही खरं सांगू का मी तिथले लबाड लुबाडीतलं म्हणलेस ना तरी म्हणे माया बहिणी हशिले तीच बिचारे पण राग करतीत नाही बाबा काय त्याच काना देश ना पोरग आहे बोल राय ना बोलू द्या भाऊ बिचारे हशिले तीच पण एक बी म्हणे माय बहीण राग करत नाही चांगले बहिणी सोन आहे तुमनं प्रेम आहे म्हणेशील म्हणून मार्केटशे तुम्ही जर एखाद दिन बनाई टाका माले तुम्ही बन करलीस चला या ना सत्कार करल्या हो बहिणी सोन तुम्ही बोलता सैन करतेस बहिणी सोन लबाड लुबाड बाणड सोरूतनी येडी उडी काय बी म्हणले होतं रे आशिले ती म्हणे माया बहिणी चांगले बहिणी सोन आणि खरं सांगू का माझं रडणं ऐकण्यासाठी लोक 100मधनं 90% रडणंच ऐकायला येईल राहतं लोके बाकीना रडणं ऐकायला येईल राहतंच आणि बाकीना नुसता दखाली येईल राहतंच बाकीना चित्र बी वेगळा दिखतं आहे चित्र जरा वेगळं दिखत बा बाकीना तथा नेतच ना तथा गाडी येस ना काय तुंबई हो दखरे तो दखरे पर मी काय लोकेसकडे ध्यान देत नाही मला दिकी बिजास मना किडा पाडा ना तरी ध्यान देत नाही मना भावच असा राहतस हे मुझे लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने मुझे लगी प्रभु संग प्रीत दुनिया क्या जाने मुझे लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने मुझे लगी शाम संग प्रीत दुनिया जाने भाई क्या जाने वो क्या जाने दुनिया क्या जाने वही क्या जाने मुझे लगी प्रभु संग दुनिया क्या जाने मुझे लगी शाम संग दुनिया क्या मुझे लगी शाम संग दुनिया मुझे लगी शाम संग दुनिया हां लोकांचा विचार करून परमार्थ करशाल तर अजिबात जमत नाही तुमले सांगस मी पहिला पाहिजे तेच सांग राहून शेवटला बी लास्ट अँड बेस्ट संदेश तोच राही लोकेशना वर्षे लागण नाही जन्माल घालणारा मायबापमा सुद्धा दोष काढणारी अवलाद जन्माली जायले लोके नावं ठेवणारा ठेवतच राहतील तुम्ही फक्त भगवंत कसा प्रसन्न करताय नाही डोकामा ठेवाना बरोबर आहे की नाही हो लोकेशना भाव असावे जायलेत ना स्वतःन घरमाईन जर निघी जायला राहिले ना तरी सांगतं त्या मामान गाव जायले दुसऱ्यानं जर कधी आत्यान घर बी जायला राहिले तरी सांगतं निंगई रे पै गई रे लोक आहेत त्या बरोबर आहे की नाही हां आपला जुना लोकेश नाही म्हणी आहेत घरनं उघडण परायला लुगडं करा सवय राहत लोकेशले या नीचच नाही बरशे लक्षात का जीवाशनी बरशे नेसणं सोडायला चालत नाही म्हणून परमार्थ करत असताना अंतकरणापासून करा आटे करान सांगू आटे देव करतात नाही हो एक 75 वरीसनं म्हातारं स्टँडवर उभं होतं बाबा 75 वरीसनं म्हातारं कोणती वय मग काय करू ते बी भान पाहिजे बरोबर आहे ना बाबा आता म्हणा बाबा दाखा कसा कीर्तन माऊ भाषे त्या बसेल बाबा ते एक म्हातारं 75 वरीसनं म्हातारं स्टँडवर उभं राहीन गाणं म्हण राहीन तर हे आस्ती निहायत निरात दारू पिना समी नशामा खोटा ना बोलाव दोके बासती यक्का बुक्का मोका कट्टा अरे मन राहीन तो हे डोकेवाज
वाजवती रती. अरे चाल जर ती आवडली तरी भाव आपला भगवान प्रती ना. मला कोणतं का नवीन गाणं आहे ना बाबा. गाणं नवीन होणं म्हणजे आपण आपला भाव तरी कृष्ण भगवान राधा राणी ना टाकी देतात. जसं की तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ दिया गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ दिया गई, तेरे वास्ते काना घर छोड़ा गई, घर छोड़ा गई, द्वार छोड़ा गई, छोड़ आ गई, द्वार छोड़ आ गई, घर छोड़ा गई, द्वार छोड़ा गई, घर छोड़ आ ज्या दिवशी भगवंतांचं अंतकरणापासून नाव घेतलं ना, शरण गेलात ना, दुनिया कितली बी विरोध मा जाऊ द्या, भगवान तुम्हाला संगे राहणार ना. बटी दुनिया आपला पाठ मागे रास. हा पण भगवानवर तेवढा विश्वास पाहिजे. देव बी तसा पाहिजे. कसा? हे कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, तू माझा काना तुझी निरादराणी, अरे तू माझा काना तुझी निरादराणी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, तू माझा काना तुझी निरादराणी, तू माझा काना तुझी निरादराणी, हायवे ना बाबास न तरुण भाऊसले बी सांगा साडे भजन म्हणा सांगू. आडे म्हणतात नाही मग याडे देवनं नाव लिहत नाही. पण एखादी पोरणी जरी असली इंस्टाग्रामले व्हॉट्सअपले फेसबुकले ब्लॉक कर, या पडेल बी तडा आडे बट्टस अंतडी पडी पडी म्हणतशा. रातना 11 नंतर ड्युटीला लागतशा. हे पाखरा आजाद केलंय तुला बावरे, तूने आजाद कर. तुला पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे आप्पा. तून पाखरून फक्त तुला मोबाईलनं रिचार्ज मारण करता तरी ठेवलं तर बानट सुरूत माले. तू पाखरून पहिले ठरवलं तर मन लगीन निबुंदी यालेच वाढायला लावसो असं. उलट तून पाखरून लगीन करीन जास ना तर 3 वरीस माहीस 1 वरीस ना पोरग कड्यावर रास. हा चौकमा बसेल रास 3 कड्यावर ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ. कत जाई तू ना पाखरा. अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताच्या प्रतीचे भाव बदल ना. हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते वाले तेरे किया कानया, दिल तेरे नाम कर दिया कानया, दिल तेरे नाम कर दिया कानया, दिल तेरे नाम कर दिया कानया, दिल तेरे नाम दिया कर दिया. आठे भजन म्हणा सांगा ना. आठेच म्हणले जवा बहिणी सोन्या बहिणी आठे म्हणतात नाही. लगीन मग गाणं म्हणाला आहे करतात नाही. तुम्हाला लगीन ना गाणं हे कोणी टाकी खाट शिलगायतीच होती काढली. तिथला का डांगडो गुशे ना यंदा राखेल टाकी शिलगायतीच होती काढले. राव देवाने मी मंगला चालणं ठरायला येले. मला सांगा बहिणी सोना कोणी टाकी अंगण मग खाट आहे म्हणावर आपला उद्धार होई जाई का? हा ते म्हणू नका असं माझं दुमत नाहीये. ते पण म्हणा ती आपली संस्कृती ती टिकवायची. पण भगवंताचं नामचिंतन करायला काय लाज ठेवायची? अरे इतकं अंतकरणापासून देवाची भक्ती झाली पाहिजे. लोकांचा विचार नाही करणे. महाराज भगवंताची प्राप्ती करायची नाही का? हो देव ना गाणं म्हणू. हां आको सांगस आदिवासी लोके आपलं ते गाणं मी 4 वर्ष पहिले म्हणू बाबा. ते गाणं ते फेमस होई गे. कोणतं जात ना विचार आदिवासी लोक त्या बाया जर नैवेद्य लिखणे जायत ना मारुती रायवर त्या म्हणत हे उठरा उठरा हनुमान तुला मानस
लगीन करना न्यूतान तुला दिनासो उड्र उड्र हनुमान तुला मानस लगीन करना न्यूतान तुला दिनास हम तुम ना गाना कोण पडी व बीमार डॉक्टर देखने को आया लड्डू लाया पेड़ा लाया वो गई खाने को आई म्हणा दारू जाई बहिणी तुमना हा आई म्हणा दारू जाई का तुमना अरे भगवंताची प्राप्ती करायची असेल तर नामचिंतन करायचं अंतकरणापासून बरोबर आहे की नाही आठे मनान सांगू आठे म्हणतीत नाही तुमना आवाज माशी ताकदे बहिणी सोन तुम्ही भजन म्हणा ना आत्ते सुद्धा आमले फिकं पाडदिशात कदाचित गायनाचार्यांचा स्वर जाऊ शकतो कीर्तनकाराचा स्वर जाऊ शकतो पण या मायच्या आवाजात अशी ताकद आहे ना दुसरा माय मरेलो सुद्धा मन माय बठा गावल रडावास आपली सगळी माय मरेलोवर बी 2 जण हात धरले ते याला तान गरमाला जरा आपला रडामा बी ठिकाणा नाही मनामा बी ठिकाणा नाही हो आपलं रणनं माय मरेलोवर सुधोर रास का आपण मायन करता रडतो ओ मा ओ मा ओ मा ओ पण भूकू बी नको याला तान गरमाला जरा नाही ते आई माय दुसरा माय मरेलो बठा गावल रडावास आहे की नाही हो आवाजाची ताकद आहे फक्त तो आवाज कोटी यूज करा नाही तुम नावर आहे बरोबर आहे ना हो आको सांगस हा टाइम व्हायचा तुम्हाला सांगेल पेक्षा 10 मिनिटं जास्त सरकी गो पुढे हां आणि प्रत्येक गोष्ट लिमिट असते नाही का हां बरोबर आहे टाइम रास आमले पटकी येते ज्यांना गरमा पसार असते त्यालाच समजा आवराल काय तर असोस आयता खुर्च्या टाकी बसणार काय समजा ना वही घ्या ते शेवटचे फक्त एकच सांगेल भैया तुम्हाला भगवंतानं जन्माला घातले भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन करायचं घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित महाराजांचं मत आहे की महाराजांनी गौडण म्हटली पाहिजे म्हणजे आता तुम्हाला टाईम सरी जायले मी ते सांगू का गौडण सांगू असं होई जाईल त्यापेक्षा गौडण म्हणतो आणि सेवेला पूर्ण विराम असेल चालेल ना गौडण म्हणू ना त्यांना अल्लक लागतंस काय हरकत नाही तुम्ही मनसान तर म्हणतो आता काय करायचे ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊया त्या सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखा मेढा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सोपतंय महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली दोन मिनिटात 3 मिनिटात गौडण सादर करणारे लक्षपूर्वक ऐका राधाराणी भगवंताला गोकुळ सोडून मथुरेत जात असताना राधाराणीनं कन्हैयाला विचारलं कन्हैया का येईल पण तेव्हा फरक असेल तेव्हा फरक असा असेल तेव्हा तुला राधा बनायचंय आणि कन्हैया मी बनेल आणि तो प्रसंग माझी राधाराणी सांगत असताना 1-2-2.5 मिनिटात तुमच्याजवळ सादर करतो लक्षपूर्वक ऐका हो सावरे 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 आता आवाज मोकळा हो सावरे हो सावरे हो सावरे
करोगे इंतजार, शाम करोगे इंतजार तो ये जानोगे कि कैसा प्यार है मेरा। ओ सावरे, ओ सावरे, ओ सावरे, ओ सावरे, ओ सावरे, ओ सावरे, कन्हैया, अगर सच्ची में तू भगवान है तो सुन कन्हैया, तुम याद में आया करो मेरे शाम, तुम याद में आया करो, याद आने से पहले कन्हैया आया करो, याद आने से पहले शामा आया करो, तुम याद न आया करो मेरे जान, तुम याद न आया करो। बस एक तमन्ना फिर से जन्म मिले, मैं शाम बनूं तेरा पूरा दामन के लिए, पूरा दामन के, पूरा दामन के। सुनो भैया, अगर अपने जीवन में से भगवान चला जाए तो क्या बताओ। जिंदगी की राहों में, जिंदगी की राहों में रंग बंध मेले हैं, बीड़ी है कयामत की, बीड़ी है कयामत की, बीड़ी है कयामत की, और हम अकेले हैं। जिंदगी की राहों में रंग बंध मेले, जिंदगी की राहों में रंग बंध मेले हैं, बनाती तू बिगाड़ा रे, बनाती तू बिगाड़ा रे, बिगाड़ा रे नसीबा क्षमा मेरी कन्हैया मेरी। बस एक तमन्ना है फिर से जन्म मिले, मैं शाम बनूं तेरा पूरा दावन के लिए, बनो बुरादा ओ ये जानो कि कैसा प्यार है मेरा। वो सावरे, वो सावरे, वो सावरे, वो सावरे, वो सावरे, वो हेलो खाली बसा
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज।